विश्वास ठेव, जरी तुझ्या आयुष्यात तुझ्या अडचणीच्या वेळी तुझा सख्खा देखील तुझ्यासोबत नसला ना, तरीही मी तुझ्या आयुष्यात नक्कीच तुझ्या अडचणीच्या वेळी नक्कीच धावून येईल. प्रिय भक्तांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा की हे गुरुमाऊली, तुम्ही आम्हाला हे जीवन दिले, त्यामुळे आम्ही नक्कीच धन्य झालो व तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या आयुष्यात तुमचे आशीर्वाद देखील दिले, याबद्दल देखील आम्ही धन्य झालो व असेच तुमची कृपा आमच्यावर व आमच्या कुटुंबावर असू द्या, असं कमेंटमध्ये टाईप करा. प्रिय भक्तांनो, देव सांगतात, माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात तुझे स्वप्न ते नव्हते जे झोपल्यानंतर तुला पडत असतात, तर तुझे खरे स्वप्न कोणते असतात तुला मी सांगू इच्छितो. प्रिय भक्ता, लक्षात घे, तुझे स्वप्न तर ते असतात जे तुला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नसतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट या ब्रह्मांड मालकाच्या मनाशिवाय घडत नसते. ज्या प्रकारे या संपूर्ण ब्रह्मांडात एका झाडाचे पान जरी त्यांच्या मनाने हलत असते, म्हणून विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात सध्या घडणारी प्रत्येक कार्य व प्रत्येक होणारी परिस्थिती देखील या ब्रह्मांडाच्या मालकामुळेच प्रत्येक वेळी घडत आहे. म्हणून विश्वास ठेवा, जरी नक्कीच तुम्हाला तुमची मनस्थिती नक्की शिकवणारा जरी तो असला ना, तर परिस्थिती देखील नक्कीच तुमची बदलणारा तो आहे. मित्रांनो, देव सांगतात, माणसाच्या मुखात नेहमी गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि एका हृदयामध्ये गरिबीची जाण नेहमी असली पाहिजे. नक्कीच ते जर असलं ना, तर नक्कीच बाकीच्या गोष्टी आपोआप चांगल्या घडत असतात. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात घे, तुला अडचणी जरी सध्या अडचणी नक्कीच जीवनात अडचणी येत असतील ना, तर त्या अडचणींना सामना करण्याचे बळ मात्र आम्ही तुला दिलेले आहेत. त्यामुळे विश्वास ठेव, या जगामध्ये तुझे कोणी जरी सोबत नसले ना, तरी देखील आम्ही तुझ्या नेहमी सोबत आहोत. या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात आम्हाला नक्कीच निस्वार्थ मनाने हाक मार, आम्ही येणार नाहू असे कधी होणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, वेळ कोणतीही येवे, मन विचलित नेहमी तुमचं होऊ देऊ नका, कारण नक्कीच लक्षात घे प्रिय भक्ता, तुझे वेळ आल्या, कसलीही वेळ आल्यानंतर तुझे मन विचलित होऊ न देता नेहमी परिस्थितीचा सामना करायला तुला हवा, कारण वाईट परिस्थिती कायम कधी तुझ्या जीवनात घर करून राहत नसते आणि वाईटानंतर चांगले दिवस मात्र नक्की येत असतात. जीवनात सतत लाभच आपल्याला होईल असे कधीही नसते. काही वेळाला आपल्याला नुकसानाची घाव ही सोसावी लागेल. चांगल्या दिवसात उत्तम होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर नेहमी कष्ट करून मिळवलेल्या धनाने नेहमी आपले पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावला तर नक्की लक्षात घ्या, त्याचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस भोगावे लागेल. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदाऱ्या स्वीकारत असतात आणि जो कोणी जबाबदारी स्वीकारणारे असतात ना, ते कधी हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकत असतात. मात्र लक्षात घे, तुला तुझ्या आयुष्यात कधीही नक्कीच खचून जायचे आहे. आयुष्यात येणारी कठीण परिस्थिती या काही तुला उद्ध्वस्त करायला येत नसतात बरं प्रेमळ भक्ता, ते तर उलट तुला तुझ्यामधील नक्कीच गुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासारखी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू दे की तू देखील प्रचंड जास्त कठीण आहेस व नक्की तू तुझ्या आयुष्यात प्रत्येक परिस्थितींना सामोरे जाण्यापुरते तुझ्यामध्ये बळ आहे. सुंदर विचार काय असते लक्षात ठेव, गाईच्या कासेमध्ये राहुनी नक्कीच गोचिड, जसे गाईचे दूध न पिता नक्कीच गाईचे रक्त पित असतो ना, तसेच ज्ञानी लोकांचे नक्की सानिध्यात राहुनी जो मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात
वाईटच शोधत बसतात ना, ते सर्वात मूर्ख असतात. म्हणून लक्षात घे, सर्व काही आम्ही तुला तुझ्या हातात सोपवले आहे. तुला तुझे जीवन घडवायचे असेल ना प्रिय बाळा, तर हे देखील तुझ्या हातात आहे. फक्त तुला तुझे ठरवायचे आहे की तुला तुझा आत्ता असलेला तुझा वेळ सर्वप्रथम चांगल्या गोष्टीत द्यायचा आहे का वाईट गोष्टीत द्यायचा आहे. पाप शरीर करत नाही तर विचार करतात. गंगेत शरीर मात्र धुतलं जातं आणि विचार नाहीत. फक्त शरीर गंगेमध्ये टाकलं म्हणजे सर्व कर्म वाईट जळून गेले आणि त्या गंगेसोबत वाहून गेले असे नसतं. भक्तांनो, लक्षात घ्या, तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म, प्रत्येक कार्य तुमचं हित आहे आणि तुम्हाला इथे सर्व काही भोगावं लागणार आहे. म्हणून लक्षात घ्या बरं का. तुम्हाला जर वाटत असले ना, जर गंगेमध्ये तुमचे हाडं व राख टाकल्यानंतर तुमची सर्व वाईट कर्म व तुमचे सर्व वाईट भोग संपून जातील, असे अजिबात नसते. हे तर एक माणसाला मिळणारं नक्कीच समाधान आहे. मात्र केलेली कर्म नक्कीच माणसाला त्यांना त्यांच्या कर्माची सजा मिळत असते. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, रडू नको, फक्त चांगले कर्म कर. मी तुला नक्की काटाही टोचू देणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपलं आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे आणि या आयुष्यात सध्या जे आपण नक्कीच वाचत आहोत, म्हणजे सध्या जे काही अनुभव करत आहो ना, ते पहिलं पान आहे. आणि लक्षात घे प्रिय भक्ता, पुढल्या पानावर काहीतरी मी तुझ्यासाठी बाहेरी लिहिलं असेल. या आशेवर मागची पानं झाकणे म्हणजे आयुष्य असतं बरं. आणि लक्षात घे, मागची पानं झाकणे व पुढले पानं नक्कीच सकारात्मकतेने उघडणे म्हणजे तुझं आयुष्य असतं. मित्रांनो, खरं जीवन जगणं प्रत्येकजण सध्या या काळात विसरून जात आहे. ते कसं, तर लक्षात घ्या, नेहमी लक्षात घ्या, या जीवनामध्ये प्रत्येकजण आयुष्य कसे जगायचे हे सर्वप्रथम विसरून जात आहे. मोबाईल आल्यापासून प्रत्येकाचं बोलणं प्रत्येकजण विसरलं आहे. दारात गाडी आल्यापासून मात्र माणूस चालणं विसरला आहे. आणि एअर नक्कीच कंडिशन आल्यामुळे, घरामुळे झाडाचा गारवा प्रत्येकजण विसरला आहे. व नक्कीच कॉन्क्रीटच्या व डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास मात्र प्रत्येक माणूस विसरला आहे. व खरं जीवन जगणं प्रत्येकजण या युगामध्ये विसरलेला आहे. क्षणभंगुर मुग्ध जला मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद प्रत्येकजण सध्या विसरला आहे. आयुष्याचे खरा आनंद काय असते, तर भक्तीमध्ये खरी शक्ती असते. भक्तांनो, लक्षात घ्या, तुम्हाला भक्ती करायची असेल तर काही करू नका. तुम्ही फक्त चांगले कर्म करा व मला चांगल्या मनाने म्हणजे निस्वार्थ मनाने हाक मारा. त्यावेळी मी येणार नाही असं कधी होणार नाही. लक्षात ठेव प्रेमळ भक्त, शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर मी तुला कोणतंही दिलेलं नाही. व या जगात प्रत्येक मनुष्याला शांत राहण्यायोग्य एवढं मोठं उत्तर मात्र कोणतं दिलेलं नाही. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणती देखील नाही बरं का. त्यामुळे त्याग कर तुझ्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार कर याच क्षणी तुझ्या नक्कीच वास्तविकता. आणि लक्षात ठेव, वास्तविकतेचा नक्कीच तू स्वीकार केल्यानंतर तू पाहशील की तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने सुख तुझ्याकडे चालून येत आहे. मित्रांनो, हे नक्कीच गुरुमाऊली तुमच्या सोबत आहेत, म्हणजे आदमापूरचे बाळूमामा तुमच्या सोबत आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटांचा तुम्ही स्वतः सामना कराल व प्रत्येक संकटांचा सामना करून नक्कीच आयुष्यात प्रत्येक मार्गावर यश मिळवाल. मित्रांनो, विश्वास ठेवा, ज्यांनी तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक आनंद दिलेला आहे तो तुम्हाला कधी रडवणारही नाही. म्हणून आयुष्यात कधीही रडू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात कधी कधी वाटतं, नक्कीच तुला वाटत असतं की हारलोय का तू जीवनात का. नक्कीच म्हणजे जे तुला मिळवायचा प्रयत्न तू केला आहेस ना, ते सगळं दिवसेंदिवस तुझ्यापासून दूर निघून गेला आहे. कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट कमवायला तरी ती गोष्ट तुला मिळत नाही. आयुष्याचं कसं असतं ना प्रिय भक्ता,
तू लहान होता तेव्हा तुला वाटायचं की मोठेपणी सगळं नक्कीच सुरळीत होईल, पण आता तू जेव्हा मोठा झालेला आहे ना, तर तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काही ना काही नक्कीच सुटत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रयत्न केल्यावरती तुला यश मिळतं असं म्हणतात, पण कधी कधी ते प्रयत्न कमी तर पडतं असं नाहीत ना. हा प्रश्न सारखा मनामध्ये तुझ्या येत राहतो, पण या आशेवर जगत असतो. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जे होणार आहे ना ते पण नक्कीच चांगल्यासाठी होणार आहे. ठीक आहे, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण स्वतःच्या प्रत्येक गोष्टींवर कशी मात करायची, स्वतःला कसं ठरवायचं असतं हे स्वतः समजून घ्यायचं असतं. भक्ता, आयुष्याला म्हणायचं घे किती परीक्षा आमची घ्यायची आहे, मी तुझ्या प्रत्येक परीक्षेमध्ये पास व्हायला नक्कीच तयार आहे, कारण मी माझ्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवतो व या गुरुमाऊलींवरती विश्वास ठेवतो, कारण ते नक्की माझ्या पाठीशी आहेत हे मला नक्की माहिती आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, देवांसाठी दिलेला वेळ म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्वात चांगली व पुण्याचे काम केल्यासारखे असते बरं, कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुमचा वेळ द्याल तर तो वेळ तुमच्याकडे कधी परत येणार नाही. मात्र लक्षात ठेवा, देवांना दिलेला वेळ तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला सर्वात मोठ्या स्थानी पोहोचू शकते. प्रिय भक्तांनो, नेहमी लक्षात घ्या, माणूस नेहमी प्रत्येक वेळी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझे आहे. मात्र लक्षात घे, मी त्यावेळी प्रत्येकाला हसत असतो आणि म्हणतो अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्या मालकीचा आहे ना, तू तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी तुला या ब्रह्मांडामध्ये पाठवले आहे. ज्या वेळेस तुझा करार संपेल त्यावेळेस तुला नक्कीच शर्टाचे बटन लावायला सुद्धा मी वेळ देणार नाही. तू कसला मालक आहे? मालक म्हणजे कोण? मालक ते या ब्रह्मांडाचे आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांच्या इच्छेद्वारे झाडाचे पान हलते त्यांच्या इच्छेद्वारे नक्कीच काही ना काही नक्कीच होत असते. प्रिय भक्तांनो, देव सांगतात रडू नको. प्रिय भक्ता, मी तुझ्या सोबत आहे, म्हणून कधीही रडू नको. लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो, कुठलेही काम तुमच्या जीवनापेक्षा कधी मोठं नाही, हे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये सर्वात आधी या गोष्टीला घालायचे आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या त्यांच्यासाठी आहेत, आयुष्य नाही. नक्की समजून घ्या. नक्कीच तुमचं कृपा करून जमेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह नक्कीच धरा. नक्कीच प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर कधी घेऊ नका. नक्कीच आटोपशीर नक्कीच ठेवावा. प्रिय भक्तांनो, तुझ्या जीवनापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेव. कुटुंबाला तुझ्या वेळ दे. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर नक्कीच होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःचा मर्यादा घालून घे. ही भयानक परिस्थिती कधी न संपणारी आहे बरं का. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. कितीही ताण असला, नक्कीच कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजून नक्कीच सांगा. तुमच्या जीवनापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल नेहमी खात्री बाळगा. भक्तांनो, ज्यांच्या सगळ्या अशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील जीवनभराच्या नक्कीच लक्षात घ्या. साथीची अपेक्षा करणारी नक्कीच तुमची बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणेजीव, ज्यांना तुमची नक्कीच नितांत गरज आहे याची नेहमी जाणीव ठेवा. भक्तांनो, त्यासाठी तुम्ही दीर्घायुष्य, स्वास्थ्य आणि आनंदी राहणं नक्कीच गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी नक्कीच थोडा वेळ काढा. संगती, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा, कारण मी या ब्रह्मांडात सर्व गोष्टी दिलेल्या आहेत म्हटल्यानंतर
तर तुम्ही त्याचा वापर करणार ना, इतर कोण करणार, म्हणून हे सगळ्यांचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं. तरीही तुम्ही धावतो व ऊर नक्कीच फुटेच तो, आणि एक दिवस हातात काही देखील नक्कीच उमरत नाही. माझ्या प्रेमळ भक्तांनो, लक्षात घ्या, शून्यातून झालेला तुमचा प्रवास शून्यातच जाणार आहे. जरी आज तुमच्याकडे सर्व काही असलं ना, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात उद्या ते काही नसणार नाही. म्हणून विश्वास ठेवा, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त जगता आलं पाहिजे. लक्षात ठेव प्रेमळ भक्ता, मरता तुला केव्हाही येतं, पण तुला जगता आलं पाहिजे. नेहमी सुख भोगता केव्हाही येतं, पण तुला दुःख पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच भरारी घेतो, पाय जमिनीवर नक्कीच तुम्हाला ठेवले आले पाहिजे. मिळालेल्या यशात नेहमी समाधान मानून आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसेही करता येतं, पण पुण्य नेहमी करता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता नेहमी आलं पाहिजे. जगण्याच्या या लढाईमध्ये उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी प्रत्येकाला जपता आलं पाहिजे, कारण समाधान राहणारा माणूस नक्कीच जीवनात आनंदी राहतो. कारण लक्षात ठेवा, रडणारा हा महालात रडतो आणि हसणारा हा झोपडीत हसतो. मग यात फरक काय आहे? सर्व काही एक आहे, फक्त तुमचे मन तुम्हाला वाईट गोष्टींकडे नेत आहे. याकडे लक्ष द्या बाळांनो. लक्षात घ्या, सुख आणि दुःख तुमच्या कर्मानुसार तुम्हाला मिळत असते. याचा गरीब आणि श्रीमंताशी कसलाही कोणताही संबंध नाही. या गोष्टीची भान ठेवा, कारण रडणारा महाराती रडतो आणि हसणारा नक्कीच झोपडीतही हसत असतो. म्हणून सुख आणि दुःख श्रीमंतीवर येते. यापुढे मला असा प्रश्न करू नका. प्रिय भक्तांनो, माझ्यावरती जर तुमचा विश्वास असेल ना, तर नक्कीच आज मला तुमचा वेळ द्या व एका जागी बसून शांत मनाने माझा हा संदेश ऐका. लक्षात घ्या, देवांपुढे केलेला चंचलपणा म्हणजे एक मूर्खपणा आहे, आणि मूर्खपणाचे एक कळस आहे. फूल दिसायला कितीही सुंदर असू दे, त्याची ओळखी त्याच्या सुगंधाने होत असते. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. याचप्रमाणे असते बरं का माणसाचे आयुष्य. कितीही श्रीमंत व सुंदर असू द्या माणूस, त्याची ओळख ही त्याच्या स्वभाव आणि वागणुकीवर होत असते. ओळख फक्त धनावर होत नसते, व माझ्याकडे ओळख मात्र फक्त आणि फक्त माणसाच्या वागणुकीवर, त्यांनी केलेल्या चांगल्या कर्मावर आहे. म्हणून भक्तांनो, लक्षात घ्या, जी गोष्ट तुम्हाला आज प्राप्त करायची आहे, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी फक्त आणि फक्त भगवंतांना एकदा प्राप्त करा. सर्व गोष्टी मनासारख्या होतील. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर कर. एकदा गेलेली व्यक्ती तुझ्या आयुष्यात नक्कीच तुला परत भेटत नाही, कारण हा जन्म पुन्हा तुला मिळतच नाही. मग कशा पद्धतीने तुला ती व्यक्ती मिळेल? मित्रांनो, देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, रडू नको, कारण आम्ही तुझ्या सोबत आहोत ना. आज जरी तुझी परिस्थिती वाईट असली ना प्रेमळ भक्ता, तरी येणारी परिस्थिती मात्र आम्ही नक्की तुझी उजळून टाकू. तुझ्या आयुष्यात आज जरी अंधार असला ना, तर नक्की येणाऱ्या काही काळातच तुझ्या आयुष्यात प्रकाशमय तुझं जीवन आम्ही करून टाकू. सर्व काही ठीक होत असते बघ. फक्त ठेवावा लागतो तुला तो म्हणजे संयम. आणि तो जर तुला ठेवता आला नाही, तुला ते जर जमलं नाही, तर मी तुला निश्चितपणे सांगू शकतो, तुझ्या आयुष्यात अजून तू काही प्राप्त करू शकणार नाही. म्हणून संयम ठेव, सर्व काही ठीक होईल. कारण सर्व काही ठीक होण्यासाठी तुझं आयुष्य आहे. फक्त आणि फक्त स्वतःवरती व भगवंतांवरती विश्वास ठेवा मित्रांनो. प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल. मित्रांनो, आजचा हा भक्तिमय संदेश तुमचा नक्कीच ऐकण्यासाठी वेळ द्या. आज जर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या आयुष्यात ज्या पद्धतीने तुम्हाला दुःख नक्की सतावत आहेत ना, ते सर्व दुःख एकेकाळी मी स्वतः संपून टाकणार आहे व ते सर्व दुःख एकेकाळी मी पूर्णपणे नष्ट करून
टाकणार आहे. फक्त ठेवा माझ्यावरती विश्वास, कारण मी आहे तर सर्व काही प्रत्येक भक्तांचं चांगलं आहे, अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून भक्तीमध्ये खरी शक्ती आहे हे मात्र नक्की आहे. म्हणून विश्वास ठेवा. देवांची केलेली निस्वार्थ मनाने सेवा कधी व्यर्थ जाणार नाही यावरती नेहमी विश्वास ठेवा. मित्रांनो, जास्त विचार म्हणजे काय असते? जास्त विचार म्हणजे सुख असताना देखील नेहमी नक्कीच हाव करणे, यालाच म्हणतात जास्त विचार करणे. आता यामध्ये जास्त विचार कोणता आला तर लक्षात घ्या, माणूस प्रत्येक वेळी जास्त विचार करतो व देवांनी दिलेली प्रत्येक क्षण गमावतो. म्हणून लक्षात घ्या, विचार केल्याने अजूनही काही होणार आहे ना, कधी कोणाचे चांगले झाले आहे. म्हणून विचार करणं नक्की सोडून द्या व जीवनात नक्कीच भरारी घ्या. नवीन विचार नवी दिशा नक्कीच घडवून देत असतात. प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवा. भांडण तुमचे सर्वांशी होते, पण राग कायम कोणाशी ठेवू नका. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, पण मनात कायम भेदभाव ठेवू नका. एखादी नक्कीच व्यक्ती वाद नक्कीच तुमच्यासोबत घालेल, पण वादावादी न करता क्षणात नेहमी सुसंवाद साधावा. अहंकार हा या सर्वांचं मूल आहे, तो विनाकारण नक्कीच बाळगून जगू नका. शेवटी मृत्यू हे सुंदर अस्तित्व व वास्तव आहे, त्याचेच मरण असावे, भय नक्कीच नसावे. आपण जन्माला आलोय ते सगळे दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवसांचा नक्कीच आनंद उपभोगण्यासाठी नक्कीच आपण आलेलो आहोत. याचं भक्तांनो नेहमी स्मरण ठेवा, कारण तुम्ही किती आनंदी आहात त्यापेक्षा तुमच्यामुळे किती आनंदी आहात याला मी सर्वात जास्त प्राधान्य देतो. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जायचंय आपल्याला. अशा पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे भक्तांनो. म्हणून मी तुम्हाला हे जीवन दिलेलं आहे. लक्षात ठेव, कितीही तू जरी पैसा कमवला म्हणजे तू श्रीमंत झाला म्हणजे लक्षात घे, किती पैसा कमवला म्हणजे श्रीमंत समजावा असा प्रश्न असतो ना, तर मी तुला नक्कीच सांगतो याचे फार छान उत्तर मी तुला आज देऊनच टाकतो. लक्षात घे, नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे नेहमी रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी नेहमी घेता यावी व आबरूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो नक्कीच श्रीमंत समजावा. नक्कीच फक्त जवळ धन आहे, मात्र कशातही कोणतेही काय म्हणजे तुझ्याकडे किती जरी असलं ना भक्ता, तरीही तू नक्कीच कशात काय नसता तू शून्य आहेस, म्हणजे काही नक्कीच कामाचा आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, नक्कीच देव आपल्याला सांगत असतात व देव तुम्हाला नक्की सांगत असतात की प्रेमळ भक्ता, सहज नक्कीच तू समजलेला भाव असा असतो की आयुष्यात कोणावर फालकार रुसू नये, नेहमी रागवावं, भांडवावं आणि जमलं तर भांडणं लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं, पण रुसवा व फुगवा आबोला फार काळ सुरू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो भक्ता की माघार कोणी घ्यायची? नक्कीच लक्षात घ्या, यावेळी गुरुमाऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे ना त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे व पण आपल्या मनाच्या नक्कीच स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात नक्की विझवण्यातली मजा ज्याला कळली तोच जीवनात खरा सुखी आहे व अहंकार ज्यांनी केलेला नाही ना तोच या जीवनातला सर्व सुखी व्यक्ती आहे. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल, फक्त तुम्हाला स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे. बरं असताना बरं नाही सांगून शाळा तू बुडवली आणि आता खरंच बरं नसताना बरं आहे म्हणत तू कामावर तुला जावं लागतं. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात घे, तुला या आयुष्यामध्ये ज्या वयात आराम करायचा आहे
त्या वयाला समजून घे, म्हणजे तुला सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. समोरच्या व्यक्तीकडून बोलतोय म्हणून तो वाईट आहे असे नसते बरं. कधीतरी कुठेतरी त्याच्या गोड बोलण्याचा, चांगल्या स्वभावाचा कोणीतरी नक्कीच चांगला फायदा घेतलेला असतो. मित्रांनो, तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून नेहमी काढून टाका, कारण मुळापासून तुटलेल्या झाडाला कितीही पाणी देऊन काहीही फायदा नसतो. म्हणून लक्षात ठेवा, जरी तुमच्याकडून नाते तुटली असतील तर याच क्षणी त्या नात्यांना तुमच्या मनातून काढून टाका. आयुष्यात कधीतरी एकांत बसून बघ, याचा विचार कर की नक्कीच तू नसला की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी जग, बाकी कोणासाठी जगू नको. मला माहिती आहे तुझ्यासाठी कोण जगेल, ते म्हणजे तुझे आई वडील. बाकी तुझ्यासाठी कोणी जगणार नाही भक्ता. लक्षात ठेवा, कंदीर जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्यापेक्षा जास्त असतं. म्हणून स्वतःला कमी नक्कीच समजतील तर नक्की आयुष्यात दुःखी राहशील. चूक नसताना देखील शांत बसणारा प्रत्येक व्यक्ती कमजोर नसतो बरं. कदाचित आपलीच लोक दुखवली जातील म्हणून तो शांत बसतो. प्रिय भक्तांनो, असेच देवांचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा की हे परमेश्वरा, आम्हाला नक्कीच हे जीवन दिले व या जीवनामध्ये चांगले रंगही भरले, याबद्दल आभार असे टाईप करा. पूर्ण संदेश जर तुम्ही पूर्णत्व ऐकला असाल तर धन्यवाद. लक्षात घ्या, देवांची केलेली भक्ती कधीही व्यर्थ जात नसते. म्हणून निस्वार्थ मनाने भक्ती करा, नक्की तुम्ही देवांची प्राप्ती कराल. म्हणून निस्वार्थ मनाने देवांना आपलं माना. सर्व काही मनासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन भक्तिमय संदेशामध्ये. मित्रांनो, हे संदेश प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करा. धन्यवाद. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला जरूर एक लाईक करा.